हे बघा 3 किलो गहू भिजू घातलं होतं, त्याचं एवढं भुसकट निघाले. तर आता ह्या भुशाच्या पण आपण पापड्या करणार आहे. ह्या पापड्या भाजून बी खाता येते आणि ओट्स पण जातात पोटात, मध्ये आंबट असा वास येतो बघा ह्याचा भुसकटाचा. आणि ह्यात ज्वारीचं पीठ टाकणार आहे आपण. त्यासाठी मी हे वाटण करायला लागले. आलं, लसूण, जिरं आणि मिरची याचं वाटण करत आहे. का हळद, या वाटणामध्ये वाटीभर शेंगदाणे पण टाकणार आहोत. शेंगदाणे भाजायचे नाहीत, आपलं सॉरी जास्त बारीक नाही वाटायचे. आता आपण ना कोंड्याचे पळी पापड बनवत आहे. तर हे बघा पातेलं ठेवलंय मी. एक पातेलं, आता हे 3 किलोचं आहे, तर त्या हिशोबानंच आपल्याला पाणी पण टाकायचं, शिजवून घ्यायचं आपल्याला. बघा एवढं घेतलंय पातेलं. अजून एक तांब्या घेते, तेवढा तांब्या. ही भुसकट मोजून घेते मी. होते नाही का 3 पातेली आहे हे. तर मला पाणी टाकायला लागेल. मला 2 पातेली, 3 पातेली भुसकट आहे, तर 2 पातेली पाणी टाकायला लागेल. साठी मी 2 पातेली पाणी टाकत आहे. आता हे वाटण केलेलं आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया. पळी द्यायची. हे पण टाकूया. ह्यातच आपल्याला तीळ पण टाकून घ्यायचे. ओट्स मध्ये नाही का हे पूर्ण आपण चीक काढलेलाच आहे, त्यात मध्ये काही राहिलेलं नाही. एक वाटी तीळ घेतलंय, ती बी टाकते मी. आता ह्यात मध्ये राहिलंय आपल्याला नमक टाकायचं, तर नमक पण ना देताना टाकायचं. आता ह्याचं ना एवढं टाकते साधारण. हे 7 चमचे आहे नमक, तर जास्त ना खारट पण नाही झालं पाहिजे. गव्हाचं पीठ घेतलं, ह्याचं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. सॉरी, ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. एक बाउल ज्वारीचं पीठ घेतले. आता याला पातळ करूया. मोठ्या पातेल्यात ह्याच्यात पातळ करू. आता ह्याला ना आपण पातळ करून घेऊया. लय पण नाही पातळ करायचं, गाठी होऊ नये म्हणून पातळ करायचं. अजून लागेल पाणी.
ज्वारीच आहे ना. आता ही भुसा आहे ना, ह्यात आपल्या पाण्याला उकळी आली तर ह्याच्यामध्ये टाकून घेते. आंबट वास येतोय बघा. पाणी मला नाही का गरम लागलं बसायला. निघतात ना अशा. असं टाकावं लागते. हे भिजलं नाही पाण्याने. हे तिकडं टाकते. वास नाही ना येत. नाही. इथे राहिले भिजतच नाही.